आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला श्रावणामध्ये कोणत्याही गुरुवारी तुळशीला अवश्य एकदा तरी हे फळ अर्पण करायचं आहे। श्रावणामध्ये गुरुवारी जर आपण तुळशीला हे फळ अर्पण केले तर बघा, त्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य यांची कधीच कमतरता भासत नाही। आता गुरुवार हा जो वार आहे तर त्याला बृहस्पतिवार असं म्हणतात आणि बृहस्पतिवार म्हणजेच गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असा वार आहे। त्यामुळे आपल्याला विष्णूंना प्रसन्न करणारे उपाय या दिवशी नक्कीच करायचे आहेत आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर श्रावणामध्ये तुम्ही ही वस्तू अगदी मनोभावे तुळशीला अर्पण केलीत तर तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येणार नाहीत। जरी अडचणी येत असतील तर त्या दूर होतात। त्याचबरोबर घरात पैसा टिकून राहतो, माता लक्ष्मी अखंड घरामध्ये वास करते आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो। ही वस्तू विष्णूंना अतिप्रिय आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही जर तुळशीला अर्पण केली तर बघा, याचे अनेक शुभ लाभ आपल्याला पाहायला मिळतात। तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल, खूप मेहनत करून देखील, खूप कष्ट करून देखील तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा। अतिशय साधा सोपा उपाय आहे। ही वस्तू तुम्ही अर्पण करा। या वस्तूचं श्रावण महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे। ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यापूर्वी बघा, श्रावणामध्ये गुरुवारी आपल्याला काही 3-4 गोष्टी करायच्या आहेत। गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी केल्या तर आपल्या घरामध्ये नक्कीच पैसा टिकून राहतो, त्याचबरोबर धनप्राप्ती आपल्याला होते आणि आपण जे म्हणतोय ना की घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा मग आलेला पैसा कुठे जातो हे कळत नाही, कष्टाप्रमाणे त्याचं मोल मिळत नाही, या सगळ्या अडचणी दूर होतात। कर्ज असेल तर बघा, कर्जाचे देखील समस्या ज्या आहेत तर त्या तुमच्या सुटू शकतात। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी या 3-4 गोष्टी नक्की तुम्ही करायच्या आहेत। ही वस्तू पण तुम्ही तुळशीला नक्की अर्पण करा। बघा, काही कारणांमुळे तुम्हाला जर तुळशीला गुरुवारी ही वस्तू अर्पण करता आली नाही, काहीही कारण असू द्या, तर मग तुम्ही श्रावणातल्या शुक्रवारी ही वस्तू तुळशीला अर्पण करू शकता। पण बघा, नक्की तुम्ही ही वस्तू अर्पण करा। तुम्हाला भले पहिल्या गुरुवारी जमलं नाही ही वस्तू अर्पण करायला, तर श्रावणातल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही वस्तू तुळशीला अर्पण करायला विसरू नका। याचे अनेक शुभ लाभ आपल्याला भेटतात आणि विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो। त्यामुळे ही वस्तू खूप महत्त्वाची आहे। तर आता मी तुम्हाला सांगते गुरुवारी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी नक्की करायच्या। तर गुरुवारी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन अवश्य करायचे। हळदीचं लेपन नाही करणं शक्य, कोरड्या हळदीने फक्त स्वस्तिक काढा। याचे पण बघा अनेक सकारात्मक परिणाम आपल्या घरावर होतात, आपल्या घराची प्रगती होते। त्यामुळे नक्की कोरड्या हळदीनेच हे स्वस्तिक तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर काढा। मुख्य दरवाजावर देखील हळदीचं स्वस्तिक काढायला विसरू नका। हळद ही विष्णूंना अतिप्रिय आहे। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हळदीचे उपाय नक्की करा। त्यामध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगितला। स्वस्तिक आपल्या दारावर काढायचे, उंबरठ्यावर काढायचे, शक्य असेल तर तुम्ही हळदीचे लेपन देखील करू शकता। त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये या श्रावण महिन्यामध्ये तरी निदान गुरुवारच्या दिवशी थोडंसं दही आणि थोडीशी चिमूटभर हळद हे टाकून तुम्ही अंघोळ करायला सुरुवात करा। बघा, काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचे इतके चांगले लाभ भेटणार आहेत। ज्या काही अडचणी तुम्हाला, आर्थिक अडचणी येत आहेत, त्या सगळ्या दूर होतात। त्याचबरोबर तुम्हाला हवी तशी प्रगती तुमच्या कुटुंबाची, मुलांची होऊ शकते। त्यामुळे हा उपाय तुम्ही करायला नक्की सुरुवात करा। यामुळे बघा, आपल्यामधले जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या देखील दूर होतात आणि सकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये येत असते। त्यामुळे या वस्तू नक्की तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ करायची आहे। श्रावणामध्ये गुरुवारी आपल्याला विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असते तर श्रीकृष्णाला तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण करा। गुरुवारच्या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर
विष्णू सहस्त्रनामावली यांचं पठण करायचं आहे, किंवा तुम्ही ते ऐकू शकता. तुम्ही स्वयंपाक करताय किंवा काहीतरी तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, प्रवास करताय, तर त्यामध्ये तरी तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. श्रावणामध्ये जास्तीत जास्त तुम्ही अशा प्रकारे दर गुरुवारी जर विष्णूंची अशी सेवा केली तर बघा, निश्चितच भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. त्याचबरोबर बघा, तुळशीची सेवा चुकवू नका. विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुळशीची सेवा ही केलीच पाहिजे. तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि जो कोणी व्यक्ती तुळशीची सेवा करतो, त्याच्या अंगणामध्ये तुळस असते, तर बघा त्या व्यक्तीच्या घरामध्ये कुठल्याच नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाहीत. कारण बघा, सगळ्यांना माहिती आहे आपल्या की तुळस प्रत्येक संकट, अडचण आपल्या घरावर येणारी स्वतःवर घेत असते. त्याचबरोबर तसे संकेतही देते ती. जर अडचण येणार असेल तर तुळस अगदी सुकून जाते किंवा अशी एकदम वेगळाच कलर त्याचा होतो. आणि जर चांगली गोष्ट, शुभ गोष्ट घडणार असेल तरी देखील तुळस तसे संकेत देते. अतिशय टवटवीत तुळस दिसते. त्यामुळे बघा, आपल्या अंगणामध्ये, आपल्या घराच्या दाराच्या समोर ही तुळस असली पाहिजे. तुळस आपल्या घराला संरक्षण कवच निर्माण करत असते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्य आणत असते. आणि तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीच वास करत असते. तुळशीसमोर संध्याकाळच्या वेळी नक्की तुम्ही गुरुवारच्या दिवशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, या छोट्याशा सेवेमुळे देखील आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. त्यामुळे बघा, जरी तुम्हाला याच्या आधी कधीच सवय नसेल तरी देखील ही सवय तुम्ही लावून घ्या. श्रावणामध्ये दर गुरुवारी शक्य असेल तर रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीसमोर दिवा हा अवश्य लावायचा आहे. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि जे हळद आहे तर ती देखील तुम्ही अर्पण करायची आहे. यामुळे देखील आपले जे काही जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात. तर बघा, या काही गोष्टी आहेत तर त्या पण तुम्ही नक्की गुरुवारच्या दिवशी करा. आता बघूया की आपल्याला तुळशीला कोणती महत्त्वाची वस्तू गुरुवारच्या दिवशी, श्रावणातल्या गुरुवारच्या दिवशी अर्पण करायची आहे. तर ती वस्तू आहे आवळा. आवळा हे असं फळ आहे की जे भगवान विष्णूंना अतिप्रिय असं फळ आहे आणि भगवान विष्णूंचा वास या आवळ्याच्या झाडामध्ये असतो. त्यामुळे बघा, तुळशीची सेवा करताना तुळशीला नक्की तुम्ही एक आवळ्याचं फळ किंवा आवळा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. एक आख्यायिका अशी आहे की भगवान विष्णूंच्या मुखामधून एक तेजस्वी बिंदू बाहेर आला आणि तो बिंदू जमिनीवर पडला आणि त्यातून आवळ्याच्या झाडाची निर्मिती झाली. त्यामुळे बघा, आवळ्याच्या झाडाला खूप महत्त्व आहे. आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्याचबरोबर अनेक देवी देवतांचा देखील वास आवळ्याच्या झाडामध्ये असतो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आवळ्याच्या झाडाला खूप जास्त महत्त्व आहे. ते एक सकारात्मक ऊर्जेने भरलेलं झाड आहे. त्यामुळे असा हा आवळा जो आहे तो आपल्याला गुरुवारच्या दिवशी नक्कीच तुळशीला अर्पण करायचा आहे. आता तो कशा प्रकारे अर्पण करायचा आहे, कोणत्या वेळेत अर्पण करायचा आहे, मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला काय करायचं आहे, आवळा घ्यायचा आहे, तुळशीसमोर बसायचं आहे. तुळशीसमोर हा उपाय करत असताना दिवा, अगरबत्ती लावलेली असावी. वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा, एक आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याचं पान घेताना चांगलं ताजं असावं. त्यावर हळदीने स्वस्तिक काढून घ्या. मध्ये 4 बिंदू द्या. त्यावर थोडेसे अक्षत ठेवा आणि ते पान जे आहे विड्याचं तुळशीमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर त्या अक्षतावर आपल्याला आवळा जो आहे तर तो ठेवायचा आहे. तो ठेवत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या आवळ्यावर चिमूटभर हळद टाकायची आहे, थोड्या अक्षता टाकायच्या आहेत, हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. बस, आपल्याला एवढंच करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवळ्याचं सेवन पण करू शकता. ते देखील शुभ समजलं जातं. त्यामुळे बघा, नक्कीच तुम्ही अशा प्रकारे आवळा
तुळशीला अर्पण करा. बघा अनेक प्रकारच्या पूजनामध्ये जसं की तुळशी विवाह असेल किंवा लक्ष्मीची पूजा असेल किंवा मग लक्ष्मीपूजन आपण म्हणतो, तर त्यामध्ये देखील आवळ्याचा वापर अवश्य केला जातो. बघा आवळ्यामध्ये साक्षात विष्णू वास करतात आणि जेव्हा आपण लक्ष्मीपूजनामध्ये किंवा तुळशीच्या पूजनामध्ये अशा प्रकारे आवळा वापरतो तेव्हा साक्षात विष्णू तिथे वास करतात आणि माता लक्ष्मी जी आहे तर त्या घरामध्ये खेचली जाते, आकर्षित होते. त्यामुळे बघा साक्षात आपल्याला लक्ष्मीला म्हणजेच तुळशीला आवळा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. यामुळे काय होतं तर साक्षात विष्णूंचा वास आपल्या घरामध्ये राहतो. विष्णू तिथे वास करतात कारण त्यांची ती प्रिय वस्तू आहे आवळा म्हणजे, आणि त्याच घरामध्ये लक्ष्मी माता वास करते, आकर्षली जाते. त्यामुळे श्रावणामध्ये नक्की तुम्ही जमेल त्या गुरुवारी हा उपाय करा. आता शुभ कालावधी कोणता, तर श्रावणातल्या गुरुवारी दिवसभर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. अगदी रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय श्रावणातल्या गुरुवारी करता येईल.